आज मला अशी गोष्ट खरेदी करायची होती जी मला आधी बिलकुल आवडत नव्हती. तर सगळा विषय मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगते. तर कालच्या लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तर माहिती आहे मला ताप, सर्दी, खोकला झाला आहे. त्यामुळं कॉलेजवरून आल्यावरती मी पहिल्यांदा तर हॉस्पिटलला निघालेले. माझा आवाज तर इतका बसला आहे, मला सर्दी कधी होत नाही पण ह्यावेळेस झाली आहे. त्यामुळे माझं डोकं वगैरे खूप जास्त दुखतं आहे. आम्ही तिथं गेलो हॉस्पिटलला. जास्त कोण पेशंट वगैरे नव्हते त्यामुळे माझा नंबर तर लगेच आला. आणि त्या डॉक्टरने माझ्या नरड्यात एक औषध सोडलेलं. त्याने माझं असं तोंड इतकं विचित्र झालं होतं, म्हणजे अख्ख्या तोंडाची चव गेलती. आणि तिकडून मग आम्ही चाललेलो चंदूकाका सराफमध्ये, कारण आज मला घ्यायचे होते पैंजण. आधी मला लहानपणी पैंजण बिलकुल आवडत नसायचे, जेव्हा मला बळबळ मम्मी घालायची. आणि आता माझे पैंजण तुटलेत तर मला असे पैंजण घालावेसे वाटतात. म्हणून पहिल्यांदा आईला वेल घ्यायचे होते, ते पहिल्यांदा आम्ही चॉईस केलं. आणि त्यानंतर ना आम्ही सगळी शॉपिंग वगैरे करून घरी आलो. तर तुम्हाला दाखवते मी कुठलं पैंजण घेतलं आहे. म्हणजे ते नाजूक पण वाटते आणि थोडा हेवी पण फील येतोय त्याला. आता माझ्या भावाची दुःखभरी कहाणी ऐक. दीदी मला प्लीज मला गणित समजा, मला काहीच आहे नाही टायमिंगला पेपरला. नाही सांगितलं मग मी नापास होईल. माझ्या भावाचं हे असंच असतं, नरड्याला आल्यावरती मग अभ्यासाला लागायचं. शेवटी तो पण माझाच भाऊ आहे म्हणा. मग आज रात्रीच्या जेवणात बनवलेली मिसळ खाऊन त्याचा अभ्यास घ्यायला सुरुवात केली तर माझ्या भावाची नाटकं लगेच चालू झाली. अभ्यास सोडून त्याला सगळं करता येतं आणि अभ्यास शिकवायला घेतलं ना तो स्वतः काहीच करत नाही, तो फक्त मांडी घालून बसतो. सगळं सोडून वगैरे तर मलाच द्यावं लागतं. मलाच प्रश्न पडतो हा पेपर तरी लिहितो कसा. आणि तुमचा भाऊ पण असंच करतो का ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आजच्या दिवसासाठी एवढंच.